ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन आणि सायली गप्पा मारत असतात. अर्जुन सायलीला म्हणतो, एक वेळ असा होता की माझ्या घरचे सगळे माझ्या विरोधात होते, पण फक्त तुम्ही माझ्यासोबत होते. त्यासाठीच थँक्स हा शब्द खूप छोटा आहे. सायली म्हणते, आपल्या माणसांचे कोणीही आभार मानतं का? अर्जुन तिला म्हणतो, काय गिफ्ट हवंय तुम्हाला ते सांगा. सायली म्हणते, हे गिफ्ट तुमच्यावर उधार राहील, मला जेव्हा हवं तेव्हा मला मी मागेल. नंतर दोघेही झोपायला जातात. अर्जुन विचार करतो, सायली एवढं काय मागतील माझ्याकडून. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रताप अर्जुन आणि सायलीला खाली बोलवतो. कल्पना म्हणते, तुमचा कौतुक सोहळा करायचा आहे, आधी मी तुम्हाला ओवाळते. कल्पना अर्जुन आणि सायलीला ओवाळते, सायलीची ओटी भरते. नंतर प्रताप अर्जुनला एक सोन्याचा विडा देतो. पूर्णाई म्हणते, हा विडा तुझ्या बाबांनी तुला दिला होता ना प्रताप? प्रताप म्हणतो, हो, त्या दिवशी बाबांनी या घराची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. हा विडा घरातल्या कर्त्या पुरुषाला देण्याची प्रथा आहे. त्या दिवशी बाबांनी हा विडा मला आणि कल्पनाला दिला होता. आता हाच विडा मी अर्जुन आणि सायलीला देतोय. आता या घराची जबाबदारी तुमच्यावर. सायली म्हणते, बाबा हा खूप मोठा मान आहे. पूर्णाई म्हणते, तू इतकं मोठं पाऊल उचलायला घाई करतोयस प्रताप. प्रताप म्हणतो, अजिबात नाही. महिपत केस असो किंवा चैतन्याचा साखरपुडा, सायली आणि अर्जुनने हे सिद्ध केलं आहे की या घराची धुरा सांभाळायला ते समर्थ आहेत. पूर्णाई म्हणते, माझ्या दृष्टीने या घराची धुरा कल्पना आणि तुझ्या खांद्यावर आहे. पूर्णाई तिथून निघून जातात. तेव्हा सायली त्यांना थांबवत म्हणते की आम्ही तुमच्यासमोर खूप लहान आहोत, वयाने नाही, मानाने आणि योग्यतेने पण, आणि ही जबाबदारी घ्यायला आमचे खांदे तेवढे समर्थ नाही आहेत. कल्पना म्हणते, तुम्ही आमच्या तालमीत हळूहळू तयार व्हाल आणि घाबरू नका, आम्ही सगळी जबाबदारी तुमच्यावर टाकणार नाही. आणि पूर्णाईंना मी समजवेलच. हा मान त्यांना तन्वीला द्यायचा होता म्हणून त्या नाराज आहेत, पण मला खात्री आहे तू त्यांचं मन नक्की वळवशील. प्रताप म्हणतो, जसं तू माझं मन वळवलं तसं पूर्णाईचं पण वळवशीलच. महिपत केसमध्ये तू जे काही केलंस त्यावर माझी खात्री पटली आहे की तूच या घरासाठी योग्य सून आहेस. सायली अर्जुन दोघेही पाया पडतात आणि कल्पना आणि प्रतापचा आशीर्वाद घेतात. चैतन्याला कसंही करून सगळे पुरावे साक्षीच्या कपाटात परत ठेवायचे असतात. साक्षी म्हणते, मी जरा बाहेर जाऊन येते. चैतन्य म्हणतो, कुठे चाललीस, किती वेळ लागेल? तेव्हा साक्षी विचारते, असं का विचारतोय? चैतन्य म्हणतो, तू घरात नसली की मी तुला खूप मिस करतो. साक्षी म्हणते, मी शॉपिंगला चालले, तू माझ्यासोबत चल. चैतन्य तिला म्हणतो, तू जा, एन्जॉय कर, मी तुला डायरेक्ट लंचला भेटतो. ते बोलून साक्षी निघते. ती प्रियाला भेटायला चाललेली असते. सायलीला एकाच गोष्टीची चिंता सतावत असते की किती विश्वासाने सगळ्यांनी आमच्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे, पण जेव्हा त्यांना आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल समजेल तेव्हा काय होईल? चैतन्य सगळ्या पुराव्यांचे फोटोज काढून घेतो आणि ते कपाटात ठेवून देतो. तो अर्जुनला मेसेज करतो, मी आता भेटायला येतो, तू कुठे आहेस? अर्जुन म्हणतो, मी ऑफिसमध्येच आहेस, ये. साक्षी प्रियाला भेटायला जाते. साक्षी प्रियाला सांगते की सायली आणि अर्जुन खरे नवरा बायको नाही आहेत, त्यांचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाला आहे, हे लग्न खोटं आहे. प्रियाला हे ऐकून खरं वाटत नाही. तेव्हा साक्षी म्हणते, मला हे खुद्द चैतन्याने सांगितलं आहे. कल्पना सायलीकडे जाते आणि म्हणते, आम्ही सगळ्यांनी तुला या घरची सून म्हणून स्वीकारलं आहे. तुला मागे जी मी काही सांगितलं होतं, तू त्याबद्दल काही विचार केला आहेस का? तुझं आणि अर्जुनचं बाळ, ते तुमच्या प्रेमाची खून असेल आणि एकदा का त्यांचं पतवण त्यांच्या मांडीवर खेळायला लागलं की त्या बाळावर आणि त्याच्या आईवर ते भरभरून प्रेम करतील. म्हणून सांगते, आता तू आणि अर्जुन आता हे पाऊल उचलाच. मी पण या गोड बातमीची आतुरतेने वाट पाहत आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, प्रिया सुभेदारांच्या घरी येते आणि पूर्णाईचे सायली आणि अर्जुनच्या विरोधात कान भरते. प्रिया पूर्णाजीला सांगते, सायली आणि अर्जुनचं लग्न खोटं आहे, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे. तेव्हा पूर्णाजी सायलीला ओढत देवासमोर नेतात आणि शपथ घ्यायला सांगतात की तुमचं लग्न खरं आहे. तेव्हा सायली म्हणते, हो, आमचं लग्न खरं आहे आणि माझं यांच्यावर खूप प्रेम आहे. तर प्रेक्षक, तुमच्या आवडत्या मराठी मालिकेची अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भेडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.